गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 4 प्रलय निरूपण नाम श्रीराम समर्थ। पृथ्वीस होईल अंत भूतास मांडेल कल्पांत ऐसा समाचार साध्यंत्य शास्त्री निरोपिला। आता सध्या दशक 13वा नामरूप सुरू असून त्या परब्रह्माचे नाम आधी अस्तित्वात आले आणि तो रूप घेऊन कार्याला आला। मात्र मनुष्याला आधी रूप घेऊन जन्माला यावं लागते व नंतर त्याला नाम किंवा नाव दिले जाते। परब्रह्म हे निर्गुण निराकार आहे, पण भक्तासाठी त्याला साकार रूप घेऊन यावे लागते। आता चालू आठवड्यात नवीन समास प्रलय निरूपण नाम सुरू झाला असून त्या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की पृथ्वीचा अंत होईल, सर्व भूते कल्पांताच्या वेळी नाश पावतील याचे सविस्तर वर्णन शास्त्रामध्ये केले आहे। शतवरुषे अनावृष्टी तेने जळेल ही सृष्टी, पर्वतमाती ऐसी पृष्टी भूमीची तरके। श्री समर्थ या ओवीत सांगतात की 100 वर्षे अनावृष्टी होईल, पाऊसच न पडल्यामुळे ही सर्व सृष्टी जळून जाईल, पर्वत मावतील, अशा पृथ्वी तडकून मोठ्या मोठ्या भेगा पडतील। 12 कळी सूर्यमंडळा किरणापासून निगती ज्वाळा, शतवरुषे भूगोळा दहन होय। ती समर्थ पुढे वर्णन करतात की सूर्य त्याच्या 12 कलांनी तापू लागेल, त्याच्यामुळे त्याच्या किरणातून भयंकर अशा ज्वाळा निघून पृथ्वी 100 वर्ष जळत राहील। सिंदूरवर्ण वसुंधरा ज्वाळा लागती फणीवरा, तू आहळून सरारा विषवमी। श्री समर्थ ते सांगतात की पृथ्वी जळत असता सेंद्रिय रंगाच्या ज्वाळा उत्पन्न होऊन त्या शेषापर्यंत पोहोचतील, तेव्हा पोळल्याने कळून तो भयंकर विष ओकू लागेल। त्या विषाच्या ज्वाळा निगती तेने पाताळे जळती, महापाविके भस्म होती पाताळ लोक। श्री समर्थ या ओवीत म्हणतात की त्या ज्वाळा शेषापर्यंत पोचल्याने त्याला पोळल्यानंतर तो शेष भयंकर असे विष ओकू लागल्यामुळे पाताळ लोक जळू लागेल आणि त्या महाग्नीमुळे सर्व पाताळ लोक भस्म होईल। तेथे महाभूते खवळती, प्रलय वाट सुटती, प्रलय पावक वाढती चहूकडे। श्री समर्थ येथे सांगतात की त्यामुळे पंचमहाभूते खवळतील आणि प्रलय काळचा वारा वाहून चहूकडे प्रलय अग्नी पसरेल। तेथे 11 रुद्र खवळले, 12 सूर्य कडकडले, पावक मात्र एकवटले प्रलय काळी। समर्थ या ठिकाणी सांगतात की त्यावेळी 11 रुद्र खवळतील, 12 सूर्य कडाडतील आणि प्रलयकाळी सर्व अग्नी एकवटतील। वायूचे विजाचे तडाखे, पृथ्वी अवघी तरखे, कठीणत्व अवघेच फाके चहूकडे। श्री समर्थ या ओवीत सांगतात की वारा आणि वीज याच्या तडाखाने अवघी पृथ्वी तडकेल, जी तिचे कठीणत्व चहूकडे पसरेल। तेथे मेरूची कोण गणना, कोण सांभाळील कोणा, चंद्र सूर्य तारांगणा मुस झाली। समर्थ या ओवीत सांगतात की तेथे मेरू पर्वताची काय कथा, तेथे कोण कोणाला सांभाळू शकेल। चंद्र सूर्य तारांगण सर्व वितळून एकवटतील। पृथ्वीने विरी सांडली, अवघी धगधगमान झाली,
ब्रह्मांड भटी जळून गेली एकांसरा. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सारी पृथ्वी काठिण्य सोडून दगदगमायन होऊन ब्रह्मांडभर झालेल्या वल्लीच्या भट्टीत एकाच वेळी जळून जाईल. जुळणविरी सांडीला विशेष महावृष्टी झाली, तेने पृथ्वी राली जळामध्ये. श्री समर्थ या ओवीत सांगतात की जलानेही सत्व सोडले की विशेषी महावृष्टी होऊन या जळामध्ये पृथ्वी विरून जाईल. भाजला चुना जळी विरे, तैसाच पृथ्वीच धीर न धरे, विरी सांडून या त्वरे जळी मिळाली. श्री समर्थ या ओवीत सांगतात की भाजलेला चुना जसा त्वरित पाण्यात विरून जातो तसा पृथ्वीलाही धीर धरवत नाही आणि सत्व सोडून ती त्वरेने जलात विरून जाते. शेष कुर्म वाराह गेला, पृथ्वीचा आधार तुटला, सत्व सांडून जळाला मिळून गेली. श्री समर्थ या ओवीत सांगतात की शेष कुर्म वराह सर्व नष्ट झाल्याने पृथ्वीचा आधार नाहीसा होऊन ती सत्व सोडून पाण्यात मिसळून जाईल. तेथे प्रलय मेघ उचलले, कठीण घोषे गर्जिनेले, अखंड विजा कडकडले ध्वनी घोष. श्री समर्थ पुढील ओवीत सांगतात की तेथे प्रलय मेघ उत्पन्न होऊन मोठमोठ्या गर्जना करू लागतात. त्यात अखंड विजा मोठमोठ्याने आवाज करीत काढाडू लागतात. पर्वत प्राये पडती गारा, पर्वत उडती ऐसा वारा, निबिड आता अंधकारा उपमाच नाही. श्री समर्थ या ओवीत सांगतात की पर्वतासारख्या मोठमोठ्या गारा पडू लागतात, पर्वतही उडून जातील अशा वेगाने वारा वाहू लागतो आणि इतका घनदाट अंधकार पसरतो की त्याला उपमास देता येत नाही. सिंधू नद्या एकवटल्या, नेनोन बेवन रिचवल्या, संधीच नाही धारा मिळाल्या अखंड पाणी. श्री समर्थ या ओवीत सांगतात की मोठमोठ्या नद्या आणि समुद्र एक होतात. आकाशातून जलधारा अशा होऊ लागतात की आकाशातूनच रिचवल्याप्रमाणे दोन्ही धारामध्ये जराही पोकळी राहत नाही. त्यामुळे सर्वत्र सगळीकडे पाणीच पाणी होते. ते मच्छ मुर्स सर्प पडती, पर्वतासारखे दिसती, गर्जना होती मिसळती जळात जळे. श्री समर्थ या ओवीत सांगतात की तेथे पर्वतासारखे मत्स्य, कर्म, सर्प वगैरे पाण्यात पडले आणि गर्जना झाली की सर्व पाणी एक होते. सप्तसिंधू आवरणी गेले, आवरणी वडे मोकळे झाले, जळरूप झालिया खवळले प्रलय पावक. श्री समर्थ म्हणतात की सप्तसमुद्र सर्व एकत्र झाले, समुद्राने मर्यादा सोडली. जेव्हा जलरूप झाले तेव्हा प्रलयाग्नी खवळले. ब्रह्मांडा ऐसा तप्तलो हो, शोषी जळाचा समूह, तैसे जळास पहो आलो अपूर्व मोठे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की ब्रह्मांडा एवढ्या तापलेल्या लोखंडाचा गोळा होऊन त्याने सर्व जलसमूह शोषून टाकले आणि त्या जलाच्या ठिकाणी मोठे अपूर्व घडले. तेने आटून गेले प्राणी, असंभ्य माजला वन्नी, तया वन्नीसे केली झडपणी प्रलय वाते. श्री समर्थ या ओळीत सांगतात की सर्व प्राणी आटून गेले. प्रलयाग्नी असंभव्य अशा माजला, त्या अग्नीला नंतर प्रलयवाताने झडपले. दीपास पालव घातला, तैसा प्रलय पालक विझाला, पुढे वायो प्रबळला असंभाव्य. श्री समर्थ पुढे सांगतात की दिव्याला पदराने वारा घातल्यानंतर तो विजावा, तसा प्रलयवाताने प्रलयाग्नी विजून गेला आणि पुढे प्रलयवाताचंच असंभाव्य असा खवळला. उदंड पोकळी थोडा वारा, तेने वितळून गेला सारा, पंचभूताचा पसारा आटोपला. श्री समर्थ म्हणतात की पण आकाशाची पोकळी जी आहे ती इतकी विशाल आणि त्या मानाने तो प्रलयव्यात अगदीच थोडा, त्यामुळे त्या पोकळीत सर्व तो वितळून गेला. याप्रमाणे पंचमभूताचा सर्व पसारा नष्ट झाला. महादूत मूळमाया, विस्पर्य वितुळे काया, पदार्थ महात राहावया ठाव नाही. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की महादूत जी मूळमाया तीही बहुश्याम या स्मरणाचे विस्मरण झाल्याने स्वप्नाप्रमाणे नष्ट झाली. त्यामुळे पदार्थ मात्रास ठावच राहिला नाही.
दृश्य हलका लोळे नेले, जडचिंतळ चितुकी वितळले, यावपरी शाश्वत उरले परब्रह्मते. श्री समर्थ या ओळीत सांगतात की सर्व दृश्यसृष्टी हलकल्लोळाने नाहीशी झाली. जड चंचळ मूळ माया वितळून गेली. यानंतर केवळ शाश्वत परब्रह्म उरले. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे प्रळयने नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।